नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारताच्या कमोडिटी बाजारामध्ये एक नवीन स्पर्धा आता उदयास येते. राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच NSE आता ऊर्जा क्षेत्रामध्ये आपलं स्थान अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचलते. NSE ब्रेंट क्रूड म्हणजेच कच्चं तेल आणि वायू यांसारख्या प्रमुख विभागांमध्ये म्हणजेच कमोडिटीमध्ये प्रवेश करणार आहे. NSE 13 एप्रिल 2026 पासून डेटेड ब्रेंट क्रूड ऑइल फ्युचर्स सुरू करते. हा नवीन करार आंतरराष्ट्रीय क्रूड ऑइल बेंचमार्कशी जोडून त्याच्या कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज विभागाला जास्त मजबूत करेल. NSE अँड S&P ग्लोबल एनर्जी प्लॉट्सच्या भागीदारीमध्ये NSE ट्रेडेड ब्रेंट क्रूड म्हणजेच फ्युचर सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हा नवीन करार 13 एप्रिल 2026 पासून ट्रेडिंगसाठी उपलब्ध करण्यात येईल. यामुळे गुंतवणूकदारांना आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतींशी निगडीत नवीन व्यवहारांचे पर्याय उपलब्ध होतील. डेटेड ब्रेंट क्रूड ऑइल फ्युचर्स या चिन्हाखाली म्हणजेच BRCRUDEOIL या सिम्बॉलखाली हे व्यवहार फ्युचर करतील. तर या कराराच्या शुभारंभाला बाजार नियामक सेबीकडून आता पूर्णपणे मंजुरी मिळालेली आहे. यावरती NSEने म्हटलं आहे की बाजारातील गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांना क्रूड ऑइलच्या किमतींमध्ये चढ उतारांविरुद्ध एक चांगला होजिंग पर्याय उपलब्ध करून देणं हा या कॉन्ट्रॅक्टचा उद्देश आहे. या फ्युचर करार मासिक सूचीबद्ध केला जाईल. म्हणजेच काय की मंथली बेसिसवरती ट्रेडिंग उपलब्ध असेल. हे ट्रेडिंग सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते रात्री 11:30 किंवा 11:55 पर्यंत म्हणजेच जसं अमेरिकेचा टाईम असेल त्याप्रमाणे ते होईल. या कराराचा निपटारा देखील अगदी रोखीमध्ये केला जाईल. अंतिम किंमत फ्लॅट डेटेड ब्रेंटच्या मासिक सरासरीच्या आधारावरती निश्चित केले जाईल, जे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डॉलर रुपया विनिमय दरानुसार त्याचं रुपयांमध्ये रूपांतरित करून दिलं जाईल. एक्सचेंजने सांगितलं की कराराच्या गुणवत्तेशी संबंधित सर्व अटी S&P ग्लोबल एनर्जी प्लॉट्सच्या नियमांनुसार राहतील. सेबीच्या मंजुरीनंतर NSE पुढच्या काही महिन्यातच भारतीय नैसर्गिक वायूचे करार देखील सुरू करेल. यामुळे ऊर्जा डेरिव्हेटिव्ह्ज क्षेत्रामध्ये एक्सचेंजचं स्थान हे जास्त मजबूत होईल. त्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं याच महिन्यामध्ये सुरुवातीला निफ्टी REITS म्हणजेच रिअल्टी इंडेक्स सुरू केला होता. यानंतर भारतामध्ये रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट REITs यावरती आधारित म्युच्युअल फंड योजना सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. अनेक फंड हाऊसेस या निर्देशांकाशी जोडलेले पॅसिव्ह फंड सुरू करण्याचा विचार करत आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता कच्च्या तेलाच्या ट्रेडिंगमध्ये देखील तुम्हाला कमाईच्या नवीन संधी NSE 13 एप्रिल 2026 पासून सुरू करून देत आहे. तर यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.